नमस्कार मित्रांनो, मी कोकणी म्हणून आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. गावी जाण्याचा ब्लॉग बनायचा आहे. आता परत निघालो आहे गावी शिमग्यासाठी आणि मी व्हिडिओ पण अपलोड लेट करतो आहे कारण की काही प्रॉब्लेममुळं काही काहीतरी होतच असतं यार. मी खूप वेळा ट्राय केलं की जेव्हा पण यूट्यूबला मी व्हिडिओ अपलोड करायला जातो तेव्हा पण काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतच असतं. तर अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आपण जास्त न वेळ घेता व्हिडिओला चालूच करू, ब्लॉग चालूच करू. त्यापेक्षा काही ना काहीतरी प्रॉब्लेम होते मग परत. तर सकाळी आपल्याला निघायचं आहे गावी आणि सर्व सर्व तयारी करून ठेवली झालेली आहे गावाला जायची तयारी. आणि निघू लवकरच निघूया कारण की मला झोप नाही लागत आहे की सकाळी निघायचं असं चाललं आहे. झोपच लागत नाही असं होतं म्हणजे बघा. निघूया आपण. जर सर्व तयारीकडे झाले, तयारी करून ठेवायची फिक्स निघायचं. तर आपण आता जास्त न वेळ घेता आपण लगेच चालू करू व्लॉग कारण की जास्त मग लॉंग व्हिडिओ होते कारण की तर प्रवासाचा वेळ बोललात की पण जी 12 मिनटाची वगैरे व्हिडिओ असतात तिथे जास्त वेळ जातात, 25 मिनटं वगैरे जातात. मग ते अपलोड करायला पण खूप टाईम जातो मग आणि खूप झंझट वगैरे असते मग होतं काय काहीतरी असं. तर आपल्या छोट्याशा एक मिनी ब्लॉग नाही बोलू शकत. काय बोललं तसं आठवत नाही. तर आपण चालू करूया लगेच ब्लॉग वगैरे बनवणे. तर ते इकडे आता जसं पहिलं होतं तसं आता फटाफट करत नाही लागणार आहे. बॅकग्राऊंड खूपच व्हाईटच येतं आहे नाही. हां आता येतं आहे. पूर्ण ते असं व्हाईट वाटतं आहे. खतरनाक वाटतं. झाले आता सर्व रेडी झाले तयारी. फक्त आता निघायचं बाकी. सर्व आता जॅकेट वगैरे घालतो आणि ही आपली नवीन बुटं आणि नवीन हँगलोज आणि सर्व आता निघायचं. सर्व अजून सहज अंगावर घालावं लागणार आहे. सर्व बॅग वगैरे सर्व बांधावं लागणार आहे. परत बिरफोन घड्याळ बिडाल तसं ठेवलं आहे. आता माझा कॅप्शन, एक वाघ निघाला कोकणाच्या दिशेने फरार, असा कॅप्शन चालू आहे आता. आणि पण निघालो आता. मी जस्ट आता इथून बाहेर पडलो आहे आणि हा आता घोडबंदर हायवेचा ट्रॅफिक. मला आत्तापासून ट्रॅफिक भेटायला सुरुवात झालं आहे. काय एवढं ट्रॅफिक वाढलं आहे ना. हा बघा फूडपर्यंत ट्रॅफिक लागलं आहे तिथपर्यंत. आत्ता जस्ट मी बाहेर पडलो आहे 4 वाजता. आत्ता मला ट्रॅफिक लागायला सुरुवात झाली आहे. असाला इथे येऊन थांबलं आहे आता. चला आता काय निघूया. जास्त काही व्हिडिओ करू शकत नाही. पहिला घरी मेसेज टाकायला लागेल आता मला निघालो म्हणून. चला बाय बाय. हा आपला लुक फिगर आहे बघा, हे नवीन आहे. सो मी निघू. मी पेट्रोल भरायचं आहे. पेट्रोल भरायचं आहे. मी निघू. चला गणपती बाप्पा या. आता आम्ही आळे पनवेल आणि आता मागच्या पण आपण इथंच थांबलो होतो. इकडूनच ब्लॉग स्टार्ट केला होता आपण. आणि हा बरोबर ना पेट्रोल. इंडियन ऑइल आहे. कुठे गेला रे कुठे होता रे कुठे तरी जाम आयला. बाईकचं कुठं भरायचं इथंच टाका होते मागचं. काकांना झोप आली. नाही ऑनलाइन कॅश 10 रुपयाचा टाका. 10 रुपयाचा फुल करा. बघूया आता किती जाते बघूया. 1.10 आहे ना. हां
कॅश कॅश देतो कॅश. हां चला मामा. चला गाडी फुल झाली. थोडा अगोदर होता, आता कालच टाकला होता मानपाड्या आणि मानपाड्यात गेलो होतो. हवा भरून घेतली. तिकडे थोडा टाकला होता 200 की 300चा काहीतरी पनवेलला येईपर्यंत. मग इथं भरायला इथं चांगलं भेटतं ना, तर थोडं पैशांचा फरक पण पडतं. आता इथे 1:10 झालं, मागच्या वेळी 1:11 1:50 झालं होतं. आता कुठपर्यंत जाते कुठपर्यंत पैसे जेमते, म्हणजे गावाला जाऊन गाडी फिरते इकडे तिकडं. म्हणजे असं नाही की इथून इथपर्यंत जाणार असं काय नाही. म्हणजे गावी इथून आता गाडी निघाली ना गावाला जायपर्यंत बऱ्यापैकी जाते. वरनं जायचा होता, मतलब अलग ही लेवल का बंदा था. असं हे झाल्यानंतर मी कॅमेरा बंद करून शेवटी गोरेगावला पोहोचून मग कॅमेरा चालू केला. गोरेगावच्या पुढून कोणतरी एक चांगल्या गाडीवाला येते, मस्टँग अशी काहीतरी घेऊन. आवाज बघा. आता गोरेगावच्या डेपोत जेऊया, काहीतरी खाऊया जरा. कोणतरी पुढून चांगली गाडी घेऊन येते. आला कोणती गाडी पाहिजे? आवाज वा ZX 10 आहे. वा काय प्रिय काय यार नाव घ्यायच्या बहीण घे. दादूसने हात केला न ग बाय. चला आपण जरा काहीतरी जेवूया. गाडीचा आवाज इथपर्यंत येतोय. 2 किलोमीटर लांब होता तेव्हाच आवाज येत होता गाडीचा. कुठचं गोष्ट खायला प्यायला इथे नाश्ता कुठे भेटतो इथे चांगलं? नाश्ता त्या साईडला गाडीला. त्या साईडला आहे. अच्छा हां. नाश्ता काय मस्त असा चटपटीत वडापाव आणि चहा पिऊन लगेच आपण पुढच्या व्लॉगला चालू करतोय. आणि मजा येणार आहे पुढे आता गाणी वगैरे लावून. बघा दापोली इकडे आहे ना. दापोली रोड बघू शकता तुम्ही. बाय.
आता ही सुरुवात होते, लास्ट एंडपर्यंत बघा अजून काय काय घडतंय. आता भारी रोड आहे माहिती आहे, एकदम मजा येते माहिती इथे. तो धुरला उडवीत होते, उदावून धुरला उडवीत होते साला. त्याला पकडाय पाहिजे धुरला उडवतो इथं. गाड्या जो काल्या त्या लाल होत होता, तुमच्या पांढऱ्या त्या लाल होतील अजून. जायचं भाई बोलता मन बोलली कसा ग भाई. हा बघ कसा स्मूथ चिकचिकीत आहे, मस्त चमचमीत आहे असा रोड. आणि ह्याने थोडला चौडावी आईला हेल्मेटची कातुकी तुम्ही ठेवली. बाय बाय बाय. एवढा दिसता दिसला घे धरला. आणि ह्याची तरी कुठून खाली गाडी घासल आमची. राबोक धरला उडवला त्या गावात. भाई ना जाऊ दे घरात लाल होऊन मायला घ्याय भाई ना लाल होऊन जाऊ दे पूर्ण घरात. आंघोळ करायची घरात जाऊन आता भाई. ही कुठं आहेत नवीन त्या मायला घ्या. हा बघ आईच्या गावात धरणावडाव घे. आयला सर्व धुरलाच उडवा आता. आईच्या गावात कुठून पण गाड्या आहेत. हा त्या बास असं हलू आणा धुरला उडवू नको. हलू आणा हलू. गावात धुरला वरतून नेऊ काय गाडी. वरतून रोड चांगला वाटतोय. चालू का नाही केली मग वरचा रोड. अरे हा बघ हा धुरला उडे जाणतोय परत. बाय भाई होते यार. तुम्ही धुरला उडवा जाऊ दे घरात लाल होऊन पूर्ण घे. मायला म्हणून मी तिकडून तुम्हाला घरातनं निघताना जास्त व्हिडिओ नाही जास्त बनवली ह्यावेळी. मला दाखवायचा होता आमच्याकडचा गावाचा जाणारा रोड कसा असता. हायवे रोड आहे तो दाखवायचा होता तुम्हाला. म्हणून मी तिकडून निघताना जास्त लॉंग व्हिडिओ बनवली नाही. आता दाखवली तुम्हाला बनवली. बघा कसा आमच्याकडचा मस्त एवढा चांगला रोड आहे. हां आणि तुमच्याकडे रोड कसे बघा आहेत. आमच्याकडे पाय एवढे चांगले रोड असून पण आम्ही कसे सारखे गावाला येत आहोत. हां कुठे चांगले रोड कुठे बघायला भेटतील तुम्हाला. हबा आला तुम्ही धुरला उडवा च्या गावात. हलू ये भाईनं अरे धुरला उडवे त्या तुम्ही घ्या. लाल होऊ दे त्या भाईनं. हा बघ अरे जाऊ धाव गाव. घे तुझ्या आईच्या गावात घे. आज ते लाल पण बाई सो पुढं दिसतच नाही काय पुढं. ओ काका आम्ही पुढं हाव हलू घ्या.
ओ मामा मोबाईलच काढून ठेवायला लागेल पूर्ण मोबाईल पूर्ण लाल होणार आहे झाला तो अर्धा लाल झालायच त्याला अजून फास्ट आहोत पूर्ण कलर लाल इथंच काढतो गाड्या नाही तोपर्यंतच काढायला लागतील आता मोबाईलच काढून ठेवायला लागेल गाडीची हालत बघा पूर्ण गाडी पूर्ण धुरला झाले तरी पण अर्धवट हेल्मेट वगैरे आता कपडे वगैरे साफ करून घेतले बुटं वगैरे बाकीची तर अजून पूर्ण खराब झाली ते धुवायलाच लागणार आहे पूर्ण अजून थोडी मागाशी पण खराब झाली होती त्याला पाणी वगैरे मारून घेतलं आता पाणी मारून गेलं बेकार हालत झाले पूर्ण बेकार आणि मी ते बसलो होतो म्हणून काय बॅगवर जास्त उडालं नाही हेल्मेट पण वगैरे साफ करून घेतलं आता चला निघूया टाटा बाटा आंब्याचा बाटा टाटा दापोली डेपो बस डेपो आमचं निघते आता आलाव गावाला आलाव वैल बघ गावालं अरे बघ दादा त्याने बोला करणार नाही अजून तू बघ हा नाही इथे मुंबईत ना आता हो आता येतोय मुंबईत मग ग बाई हा बघ हा बघतोय बघ हा बघ तो म्हणतोय तो कोण आला चोरा घाबरला तो चल नाना येतो नंतर चल जा साफसफाई झाली सगळं औंट्य हो पप्पा गडी आतमध्ये आहेत कोण नाही व्हिडिओ चालू आहे यो यो हा बोल लगेच आला चला चल तुला न्यायला आलोय ह्याचा कान द्या वाकडा झाला चला थांब थांब हे चला 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 बारीक झालं तर चावतोय